कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचा 13वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। या आनंदमयी सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली। या विशेष दिनानिमित्त संघाच्या गेल्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यात आला। समाजात आपले योगदान देणाऱ्या अनेक ज्येष्ठांचा यावेळी गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांनी नुकतीच आपली 75वी पूर्ण केली आहे अशा 75 वर्षांवरील ज्येष्ठांचा या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला आणि त्यांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले। संघाचे उपाध्यक्ष राजन दांडेकर यांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले। हा वर्धापन दिन ज्येष्ठांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या सामाजिक योगदानाला आदराने सलाम करण्याचा एक सुंदर प्रसंग ठरलाय। नमस्कार। आज खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा 13वा वर्धापन दिन श्री द ग तटकरे सभागृहात अगदी चांगल्या प्रकारे पार पडला। सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राहुल सोलापूरकर हे अभिनेते हजर होते। त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत पटवर्धन लोटे हेही हजर होते। त्यानंतर डॉक्टर शेळके मॅडम, तसेच डॉक्टर शिवाजी गावडे सर हे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक आहेत। हे 4 पाहुणे प्रामुख्याने उपस्थित होते। सदर कार्यक्रम चांगल्या प्रकारे घडण्यासाठी माझे सहकारी सर्व वैद्यसाहेब असतील, संतोषभाई मेहता असतील, फकीसाहेब असतील, त्यानंतर शिवण साहेब आहेत, नाबी पाटील, त्यानंतर आप्पा मेहता, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। सदरचा कार्यक्रम हा जरी 13वा असला तरी यामध्ये आम्ही ज्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झाले त्यांचे शाल व ट्रॉफी देऊन सत्कार करतो। त्याचप्रमाणे ज्यांनी जाहिराती, वर्गणी व सभासद वाढ केले अशांचाही सत्कार आम्ही भेटवस्तू देऊन केलेला आहे। तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे मुलं किंवा नातवंड असतील त्यांचेही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे हा वर्धापन दिन चांगल्या प्रकारे पार पडला। त्याबद्दल मी सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद, बंधू, भगिनी यांचे आभार मानतो। तसेच काही पत्रकार, त्यानंतर काही चॅनलवरील लोक आले होते, त्यांनाही मी धन्यवाद देतो।